या आमदारांच्या हाती तरी काय आहे? हे सगळे पक्षाचे गुलाम आहे. हे पक्ष उठ म्हणून तर उठणार, बस म्हणून तर बसणार. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधलाय. यावेळी त्यांनी शेतकरी, शिक्षण, आमदार तसेच अतिक्रमणाच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार कोकाटे यांना क्रीडा मंत्री केले. त्यांनी आता रंबी बंद करून दाखवावं अशी मागणी केली आहे. नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनावर त्यांनी भाष्य करताना शिक्षण आणि शिक्षणाचे महाराष्ट्रात होणारे हाल यावर सरकारला जिल्हा परिषद शाळा बंद करून कंत्राटीकरणावर जोर देण्याच्या निर्णयाचा विरोध केलाय. त्यांनी मेहरबानी केली पाहिजे आणि आता रमी त्यांनी बंद केली पाहिजे महाराष्ट्रात. आम्हाला कोकाटेकडून त्याच अपेक्षा आहे. ते नाशिकचे आहे, चांगल्या भूमीतून तिथे गेलेले आहेत. तर त्यांनी हा जो रमी त्याच्यामुळं लाखो शेतकरी मजुरांच्या, गरीब मुलांचा मोठा आर्थिक संकट त्याच्यावर आलेलं आहे. त्याच्यासाठी आता माणिकरावनं पुढाकार घेतला आहे या राज्यातला रमी गेम बंद करण्याचा. जसं तुम्ही माणिकरावांकडनं अपेक्षा करताय तसं दत्ता मामा भरणेंकडनं काय अपेक्षा ठेवणार आहे शेतकऱ्यांविषयी? करतात ते हाळा मासाचे शेतकरी असं त्यांनी सांगितलं. ते 90% आमदार, खासदार, मंत्री हे हाळा मासाचे शेतकरीच आहे. पण त्याचा हळ्या आमच्यासाठी राहत नाही, मासही कामी येत नाही. या अतिशय वाईट अवस्था आहे. ज्याची संख्या जास्त आहे शेतकऱ्याची, ज्याचे प्रतिनिधी जास्त आहे आणि तोच पाय घासून बसून मरतं, ही या शेतकऱ्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. आज कशालाच भाव नाही आहे, ना द्राक्षाला, ना कांद्याला आहे, ना कुठं परमेश्वराकडे प्रार्थना करावं लागतं. मग फडणवीस साहेबाला सांगतो, दुष्काळापेक्षा जास्त झड हे शेतीमालाला भाव भेटत नाही त्याची आहे. भेटणारे हमीभाव बरोबर आहे का? हमीभाव भेटले तर तुम्ही किती खरेदी करता हे एकदा तपासा. जेवढा दुष्काळानं मरत नाही त्याच्यानं कमी भावानं शेतकरी मरत आहे. ते त्याच्या कधी लक्षात येईल त्याची वाट पाहतो. कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तिच्या व्यवस्थेचा आहे आणि ती व्यवस्था सुधारावी एवढंच त्याचं आहे. ते दिसाले जरी सत्य असली तर ती व्यवस्था आहे आणि आम्ही तर त्या वादात पडत नाही. म्हणजे कोण मुस्लिम, कोण हिंदू, कोण ओबीसी, कोण मराठा. आमचं म्हणणं आहे का आम्ही सगळे शेतकरी, शेतमजूर आहोत. आम्ही कष्ट करणारी समाज आहे आमचा. तो सगळ्या जाती धर्मात आहे. तो मराठी आहे आणि तो हिंदी आहे. शेतकरी म्हणून जर वाचला तर मराठी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल आणि हिंदी असणाऱ्या शेतकऱ्याचा फायदा होईल. आखरी कष्ट जे आहे हे दुःख आहे, ज्या की आम्ही पाहिजे यातना आहे आणि हे कष्ट सगळे असताना त्याच्याच माती का कष्ट यातना आहे, तो दुःख कसे आहे. तर जर RSSची परंपरा गुरुवाराची आहे, गुरुची आहे आणि गुरुचे असे हाल आहे का तो 6 महिने नोकरी करावं लागतं, 6 वर्ष तोपर्यंत शिक्षण सेवक असतं. मग तो शिक्षक होतं, शिक्षक झालं तर विनावधानित असतं, विनावधानित असतं तर अंशतः अनुदानित असतं. म्हणजे एवढे बेकार हाल आहे. आता शिक्षकाचे प्रकार 10 आहे, शाळेचे प्रकार 11 आहे. हे तुम्ही या देशामध्ये 75व्या वर्षामध्ये धड चांगलं शिक्षण आणि एका छताखाली, एका छत्रीखाली शिक्षण आणू शकलं नाही. याच्यासारखे करंट आहे 50-100 वर्षात जे भेटले असन, एवढी वाईट अवस्था हो. म्हणजे शिक्षणसुद्धा समानतेनं भेटत नाही. याच्यापेक्षा काय दुःख आहे. हां, आम्ही देश बदल गया का ते BJPचा नारा आहे. देश कंपनीचं सरकार आहे ना, अतिक्रमण कसं निघाल? हां, तुमचं अतिक्रमण पानटपरीचं निघू शकते, गोरगरीब राहणाऱ्याचं अतिक्रमण निघू शकतं आणि कंपनीचं अतिक्रमण निघणार या राज्यामध्ये, देशामध्ये. ते तर उलट अधिक जागा मागणार, तुम्हाला ऑथोराईज करून घे. माल भेटते ना, ते कोण पैसे नाही भेटत. कोणाची अवकात आहे का? कोणी साला मर्द शिल्लक आहे का असं सरकारमध्ये? यावेळी जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांग बांधवांनी शाल, पुष्प, गुच्छ देत माजी आमदार बच्चू कडू यांचा सत्कार केलाय. त्याचबरोबर विविध मागण्यांचं निवेदनही यावेळी त्यांना सादर करण्यात आले. स्टार 24 फास्ट न्यूज साठी गौरव पाटील, नाशिक.